जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर। आज मी आलेलो आहे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र तुळजापूर येथे। इथे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, हे आहे सुलभ शौचालय। या ठिकाणी लिहिलेलं आहे पुरुष मुतारी। आता तुम्ही म्हणाल सुलभ शौचालय आणि पुरुष मुतारी एका दाखवायच्या गोष्टी आहेत का? ते ज्याच्या त्याला कळतात, पण सुलभ शौचालय यासाठी दाखवणं सुरू आहे की या ठिकाणी काय गोष्टी ठेवलेल्या आहेत। एकदा या आपण बघूया। इकडे या, हे बघा, या ठिकाणी ही तुळजाभवानी मातेची परडी आहे। ही परडी इथे मुतारीवर ठेवलेली आहे। तिकडच्या साईडला सुद्धा जाऊ आपण। या ठिकाणी बघा, हा तुळजाभवानी मातेचा फोटो ठेवलेला आहे। या ठिकाणी आतमध्ये सुद्धा घाण आणि काही परड्या टाकलेल्या आहेत। मुळामध्ये आई तुळजाभवानीच्या परडीचं महात्म्य एवढं थोर आहे की असं म्हणतात की कोल्हापूरच्या राजाला सुद्धा तुळजाभवानी मातेने हातामध्ये परडी घेऊन जोगवा मागायला लावला होता, कारण राजाला गर्व झाला होता। या परडीला आराधी लोक, शाक्तपंथीय लोक सुवर्णाचं ताट असं म्हणतात। आणि अशा ह्या परड्या आपण जर आणून इथे टाकायला लागलो, हा पण पहा, इथे ही आणखीन एक परडी, त्यावर तुळजाभवानीचा फोटो, त्यावरती तुळजाभवानीच्या बांगड्या। हे बघा, ह्या तुळजापूरच्या टिपिकल बांगड्या। अशा ह्या सर्व गोष्टी आपण जर मुतारीमध्ये आणून फेकणार असू, तर मग ज्याला आराधी लोक, शाक्तपंथीय लोक सुवर्णाचं ताट म्हणतात, ज्याला आपण परडी म्हणतो, ज्याला अंबाबाईचं ताट म्हटलं जातं, ज्याला अंबाबाईचं जोगवा मागायचं साधन म्हटलं जातं, त्या परडीची काय किंमत राहिली? तुळजापूरच्या भोंगळ कारभाराचं हे सर्वात मोठं उदाहरण आहे। या ठिकाणी पुजारी लोकांची मगरुरी चालते, मान्य आहे। पुजारी लोक फार मोठ्या प्रमाणावरती पैसा लुबाडायला पाहतात, मान्य आहे। सर्वच पुजारी तसे नसतील, पण काही पुजारी मंदिराच्या बाहेरच पैसे घेण्यासाठी उभे सुद्धा असतात, हेही भाविक भक्त मान्य करतील। मग सर्व गोष्टींसाठी तुम्हाला वेळ आहे। ह्या परड्या उचलून त्यांना एकतर एखाद्या यज्ञकुंडामध्ये जाळावं, किंवा त्या परड्यांची होळी करावी, किंवा एखाद्या शेतामध्ये नेऊन टाकाव्या, किंवा कंपोस्ट खत तयार होईल असा त्याचा प्रकल्प तयार करावा। अशा ठिकाणी ह्या अंबाबाईच्या ताटाची विल्हेवाट लावावी असं इथलच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला वाटत नाही का? मंदिर प्रशासनाला वाटत नाही का? जे पुजारी लोकांकडून 2000-5000 रुपयाची मागणी करतात त्यांना वाटत नाही का? हा माझा या ठिकाणचा यक्ष प्रश्न आहे। एकच विनंती करेल, अशा परड्या ज्यांना ज्यांना दिसतील त्यांनी अशा परड्या उचलाव्या आणि आपल्या हाताने आपल्याला चांगली जागा जिथे दिसेल तिथे विसर्जन कराव्या। आता आम्ही ह्या 3ही परड्या उचलणार आहोत आणि आमच्या गाडीमध्ये ठेवून रस्त्याने आम्हाला जिथे चांगली जागा दिसेल अशा एखाद्या झाडाखाली किंवा शेतामध्ये किंवा चांगली जागा बघून त्या ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावणार आहोत। पण हे खरं काम इथलच्या प्रशासनाचं आहे। खरं पाहता लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे। आज पहिल्यांदा मी तुळजाभवानी मातेच्या परडीबद्दल टीका करतोय, पण आमचा जीव जळतो। आम्ही वर्षभर या परडीची पूजा करतो, वर्षभर तिला डोक्यावर घेतो, हळद कुंकू लावतो। अहो, परडीला साधा बिना आंघोळीचा स्पर्श सुद्धा करत नाही। चुकून जर परडीला लात लागली तर 5-5 वेळेला उदबशा काढून आम्ही नाक घासणी करतो। आणि अशी परडी तुम्ही आणून मुतारीमध्ये ठेवणार, सुलभ शौचालयाजवळ ठेवणार, काय बोलू आता? मी निशब्द आहे। एवढं सांगेल की इथलच्या स्थानिक स्वराज्य संस्थेने याची दखल घ्यावी। ज्या पद्धतीनुसार या ठिकाणी भाविकांकडून पार्किंग घेतली जाते, 2-2 ठिकाणच्या पार्किंगची पावती फाडली जाते, दर्शनासाठी पूजेची फार मोठी रक्कम मागितली जाते, तसंच थोडंसं लक्ष या अंबाबाईच्या परडीकडे, फोटोकडे, ताटाकडेही द्यावं। आई आहे ती आपली, कुलस्वामिनी आहे आपली, महाशक्ती आहे आपली। एवढं बोलतो, खंत व्यक्त करतो आणि मन व्यथित झालेलं आहे। या परड्यांची विल्हेवाट आता आमच्या हाताने आम्हीच लावतो।